सरकार ह्या शेतकऱ्यासाठीच नाही करू राहिली, आपल्या मजूर लोकांसाठी काय कर. इकडे बोला ना ठेकेदार. कॉलमचे गड्डे खोदायचे होते 4 फुटाचे. ठीक आहे ना, 1000 रुपये देऊन द्या. 1000 रुपये एवढे कोण घेत असते? आम्ही एवढंच घेतो ठेकेदार. अबे पण एवढे कोण घेत असते? पाहून घ्या तुम्ही दुसऱ्याकडे कुठे. चाललो मी दुसरा पाहाले. कोणी भेटत नाही तुम्हाला. इथे जे गर्दी दिसत आहे ना तुम्हाला, ते सब बुक आहे. आम्ही बुक होतो. तुम्ही आता चांगल्या घरचे दिसू राहिले, म्हणलं करून द्या काम. जाऊ द्या बसा. पण तुमचं सामान कुठं आहे? म्हणजे अबे टोपलं पावडं टिकास तुमचं सामान कुठं आहे? काम कोणाच्या घरचं आहे? माय गड्डे कोणाला कोणाचे आहे? मले मग सामान कोणी दिसतं लागन? माय. अब मग असं कुठं होत असते पण? पहा ठेकेदार, आमच्या कामगार लोकांची नवीन पॉलिसी आहे, ज्याच्या घरी काम तिच्याच घरचं सामान. अबे काहीच असून तुमच्यापाशी सब्बला ठेकेदार. बसा. चला. लागलं आपल्याला. बियाण्या काही करणं कसं पण भूक लागली ना राजा. ठेकेदार, हा नाश्ता झाला. तुम्ही सकाळी काही खाऊन नाही आले घरून? हो तुमच्या कामासाठी राजू सकाळीच निघालो ना आम्ही. मी ना तुम्हाला तिथून उचललं. हो ठेकेदार, ऐका हो, आमच्या मजूर लोकांची पॉलिसी आहे, जो काम देईन तोच नाश्ता करा. चला बरं आता, चला चला चला, काम द्या आम्हाला. चला चला वारंग. हो ठेकेदार. हा आता काय झालं? सामान हो ठेकेदार, सामान थोडस अबे आता काय झालं? द्या बरं, ऍडव्हान्स द्या. अबे कायचा भोकाचा ऍडव्हान्स? काही कामच नाही केलं तर ऍडव्हान्स कायचा? ठेकेदार, आम्ही ऍडव्हान्स दिल्याशिवाय कामच नाही करत. द्या बरं ऍडव्हान्स, द्या बरं पटकन द्या. घिसघिस करते. ठेकेदार हो ना, तुमचा ठोकाचा ठेकेदार. हलका समजला. ठेकेदार पैसे नाही दिले ना बादशाह, कापतो शिजी चांगला. काय ठेकेदारला. कोणत्या भोकाचे मजदूर आणले साला? जाऊ दे, फुकट काही कामच नाही काम. हो ठेकेदार. ठेकेदार पैसे तर देऊन अजिबात चालले.